6 टँकर येतो. आम्ही मध्यम वर्गाने एवढा पैसा आणायचो कुठून? कधी पण पाणी सोडतात. हातात काम सोडून जावं लागतं आम्हाला आणि त्या दिवसाची मजुरी पण देत नाही. हे काहीतरीच आहे. अरे म्हणजे उद्या चंद्रावर पाणी आलं नाही तर मला जबाबदार राहणार का तुम्ही? काय बोलताय ते? अरे हा ज्या आमदाराचा वॉर्ड आहे त्याला जाऊन विचारा ना. वॉर्ड नंबर 18 तुमचंच वॉर्ड आहे सर. ही तुमच्याच एरियामधली लोक आहेत. ए खोटं आहे हे 5 पिढ्यापूर्वीचा व्हिडिओ काढून मला दाखवताय तुम्ही? सर हा कालचाच व्हिडिओ आहे. लेटेस्ट व्हिडिओ आहे सर हा. तुमच्या वॉर्डमधल्या बऱ्याच लोकांना पाणी नाही पोहोचलंय अजून. सामान्य जनतेला मूलभूत गरजांमध्ये गुंतवायचं, त्यांच्या अपेक्षा कमी करायच्या. हीच सगळ्या राजकीय पक्षांची स्ट्रॅटेजी असते का सर? हे बघा, ही काही स्ट्रॅटेजी वगैरे नाहीये. सुधारणा होतीये पण अजून त्याला वेळ लागतो. आता आमच्या वॉर्डमधले रस्ते येऊन बघा कसे टकाटक तयार होत आहेत, नवीन एकदम चकाचक. हो सर, त्याही गोष्टीचा सर्वे केला आहे आम्ही. आमच्याकडे फोटोज आहेत. फोटो प्लीज. रस्त्यांचे फोटो आहेत ना आपल्याकडे? दाखव. कमॉन कमॉन. ते बघा सर, हा पावसाळ्या आधीचा फोटो. त्याची ही अवस्था बघा सर. तुम्ही बघू शकता की रस्त्याची किती वाईट अवस्था झाली आहे ती. अरे पण मग रस्ता बनवला ना आम्ही. हो, पण ड्रेनेज लाईन वाल्यांनी परत खोदला. तो आम्हीच बुजवलं ना पण नंतर गॅस पाईपलाईन वाल्यांनी परत खोदला सर तो. परत आम्ही ते सगळे बुजवून त्यांना नीट करून दिले. इलेक्ट्रिसिटी डिपार्टमेंट पुन्हा येऊन खोदून जातं. अरे बाबा, तोही बनवला. एकच रस्ता किती वेळा बनवला? व्हेरी गुड. नेमका तो रस्ता कोणासाठी बनवलाय? जनतेसाठी की कॉन्ट्रॅक्टरसाठी? आणि मुळात प्रश्न हा आहे, एवढी सगळी कामं एकाच कॉन्ट्रॅक्टरला कशी मिळतात? मामा, आगाऊपणा बघतेस ना या मुलाचा? पण थांब जरा थांब. आता बघ, बापूराव जामखंडे याची कशी जिरवतो ते फक्त बघा. हा बघा फक्त. अरे रस्ता आहे तो, त्याच्यावर रहदारी असते, पाऊस पडतो, ऊन पडतं, खराब तर होणारच ना तो. आता तो सुधारायला काहीतरी काळ लागेल का नाही? सर, तुमच्या कामाबद्दल काही लोकांनी त्यांचे अनुभव सांगितले. ते व्हिडिओज आहेत आमच्याकडे. अर्चा मारी बघूया की. लावा व्हिडिओ प्लीज. आपल्याकडे ज्या बाईट झाल्यात ते प्ले कर. रोजगार योजनेत नाव नोंदवलं. 3 वर्ष झाली, अजूनही हाताला काम नाही. साहेबांनी सांगितलंय आमच्या वस्तीतल्या मुलांसाठी शाळा बांधू. त्याच्यासाठी जमीन पण राखीव ठेवलंय म्हणे. आमची मुलं जात आहेत 5 किलोमीटर लांब शाळेत, पण अजून शाळा बांधलीच नाही. शेतकऱ्यांना सांगतात कर्जमाफीचा प्रस्ताव दिलाय, सिंचन प्रकल्पाचा निधी दिलाय. अहो पण आम्हाला काहीच मिळत नाही. हे सगळे तुमच्या वॉर्डमधले व्हिडिओ आहेत सर. का रे माझा अनिल कपूर? भीड भीड. अगं पण कालपर्यंत धनुष होता ना तो. अगं नायक मधला अनिल कपूर. तर या समस्यांवर काय म्हणणं आहे तुमचं? मॅम, यांनी तर चांगलीच गोगली टाकली आहे. बघ, महाराष्ट्राची लोकसंख्या जवळजवळ 13 कोटी आहे. आता मी स्वतः जाऊ का प्रत्येकाला भेटायला की बुवा शिवणकाम शिक, पेंटरचं काम शिक? अरे काम आलं की मिळेल नोकरी. प्रत्येकाने आपापल्या कलागुणांना वाव देऊन स्वतःला नोकरीसाठी सक्षम केलं पाहिजे. पण सर, त्यांना संधी उपलब्ध करून देणं ही सरकारची जबाबदारी आहे. अरे हो, पण आता शाळा बांधायला त्या परिसरात तेवढी लहान मुलं लागतात हो. त्याशिवाय शाळा सँक्शन नाही होत ना. तरी आम्ही 15 मुलांसाठी शाळा बनवायची, ती सुद्धा निधी नसताना. अरे बाकीच्या शाळा बांधल्यात त्याचं काय? सर, त्या सरकारी शाळा नाही आहेत. शिक्षणाचे चकचकीत मॉल आहेत ते. मराठी शाळा बंद करून इंटरनॅशनल शाळा काढल्यात त्या, तेही खासगी. वर्षाची 1.5 लाख रुपये फी आहे. गरिबांनाच काय सर, मध्यमवर्गीय लोकांना सुद्धा परवडणार नाही ते. मॅम, हे खरे. दादाची पण सगळी सेव्हिंग ना मुलांच्या शिक्षणासाठी जाते. आणि शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली की आम्ही, त्याचं काय? अहो पण ती त्यांच्यापर्यंत पोहोचली नाहीये ना. मी 72,000 एकर जमीन सिंचनासाठी वापरले. त्यातल्या अर्ध्या जमिनी तुम्हीच NA सँक्शन केल्यात. शेती सोडून तिथे आता मोठमोठ्याने टॉवर्स उभे होत आहेत. हेच काय सर, झोपडपट्टी पुनर्वसन, चाळीचा पुनर्विकास हे करण्यासाठी तिथल्या माणसांकडून त्यांची राहती घरं काढून घेतली. 10-12 वर्ष झाली सर.
ती लोक अजूनही कोर्टाच्या चक्रा मारतायत, पण त्यांना अजूनही त्यांच्या हक्काचं घर मिळालं नाहीये. ह्याचं काय कारण आहे सर? मॅडम, माझं कसं तरी डेव्हलपमेंटमध्ये अजून सुद्धा मला घर नाही मिळालं. तुला काय वाटलं रे? हा, एवढं सगळं सोपं आहे. हे बघ, प्रत्येक गोष्टीसाठी एक बजेट असतं. त्या बजेटमध्ये जितकं चांगलं करता येईल ना तितकं सगळं आम्ही करतो. बरोबर आहे सर. माझ्याकडे ना काही निधी पास झाल्याचे डॉक्युमेंट्स आहेत. हे प्राप्त झाल्या निधीचे डॉक्युमेंट्स. या रिपोर्टनुसार ज्या ज्या गोष्टींसाठी निधी उपलब्ध झालाय ना त्यापैकी अर्ध्या गोष्टी तर झाल्याच नाहीयेत. अरे, आमच्या पोरांनी 15 वाचनालये उघडली आहेत. त्याची नोंद नसेल तुमच्याकडं, है ना? आहे ना सर. 5 बंद आहेत. 9 अशा ठिकाणी आहेत जिथे सकाळी फक्त कबूतर पोहोचू शकतात आणि रात्री बेवडे. आणि एक तर फक्त कागदावरच दिसतंय. सर, पाणी हवंय का? ते तयार होतं रे, तयार होतं. ते म्हणजे काय जेवण आहे का की हॉटेलला फोन केला आणि 10 मिनिटात जेवण हजर? सर, हे 3 वर्षापूर्वीचे रेकॉर्ड्स आहेत. आणि वाचनालयाच्या आधी तुमच्या बंगल्यामध्ये मिनी थिएटरचं काम पण झालं होतं सर. असं मी नाही सर, असं डेटा सांगतोय. मॅडम, पर्सनल माहिती पण काढली याने. अरे, आम्ही लहान मुलांसाठी ग्राउंड गार्डन बनवले आहेत. त्याचं बघ की माझं होम थिएटर बघायला आलाय. हो सर, झालीत ना. जे 15 वर्षापूर्वी पास झाले होते. 4 गार्डन मागच्या वर्षी झालेत. त्या परिसरात खेळणाऱ्या मुलांना सुद्धा मुलं झाली सर आता. मला सांगा, ब्रिज कोणी बांधला? सर, ब्रिजचं काम सुरू होऊन 12 वर्ष झाली. 2 वर्षापूर्वी लोकार्पण करण्याची जेव्हा वेळ आली तेव्हा लक्षात आलं जिथे एक पूल दुसऱ्या पुलाला जोडला जातो त्या ठिकाणी 5 फुटाची गॅप होती. मुळात प्रशासनाकडून एवढी मोठी चूक कशी होऊ शकते सर? अरे बाबा, हे आम्ही देव नाही आहोत, माणसं आहोत, माणसं. आता मोठ्या मोठ्या शहरामध्ये छोट्या छोट्या चुका होतात. आणि ही छोटी चूक सुधारायला तुम्हाला 75 कोटीचा निधी लागतो. 2 वर्षाचा वेळ लागतो. आणि त्या पुलाच्या सुशोभीकरणासाठी 52 झाडं जी 20 वर्षापेक्षा जास्त वृद्ध होती ती कापण्यात आली. मॅम, हा डेटा तर आपल्याकडे पण नाही आहे. तुमचंही असं असतं, एखादी गोष्ट केली तर का केली, बरं नाही केली तर का नाही केली. अरे, याला काय अर्थ आहे? आता सुशोभीकरण केलं आम्ही, ते काय वाईट केलं? झाडं तोडून जे केलं जातं त्याला सुशोभीकरण म्हणतात का सर? सुशोभीकरणाच्या नावाखाली ना तुम्हाला पैसे लाटायचे असतात.